30 जून पर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार। 2 लाखांपर्यंत सर्व पीक कर्ज माफ करणार असून कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी आहे, बँकांसाठी नाही, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलंय। रोहित पवारांनी अरविंद केजरीवाल आणि संजय सिंह यांची भेट घेतली। संसदेत अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा उपस्थित करण्याची विनंती रोहित पवारांनी केली आहे। शरद पवारांपेक्षा पार्थ पवारांची संपत्ती अधिक आहे। शरद पवारांकडे 60 कोटी 71 लाखांची तर पार्थ पवारांकडे 88 कोटी 33 लाख रुपयांची मालमत्ता असल्याचं समोर आलंय। निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून हा तपशील समोर आलाय। महाराष्ट्राच्या राजकारणात मी ज्यांच्यासोबत राहतो त्यांना सत्ता मिळते आणि मी ज्यांच्यासोबत राहत नाही त्यांना सत्तेतून बाहेर जावं लागतं, असं विधान करत रामदास आठवलेंनी विरोधकांना टोला लगावलाय। मुंबईच्या महापौरांच्या मतदारसंघात गुजराती भाषेतून मृत्यू नोंदींच्या पावत्यांचं वाटप करण्यात आलंय। याबाबत मनसैनिकांनी आयुक्तांकडे तक्रार केली आहे। कारवाई न केल्यास मनसे स्टाईलनं आंदोलनाचा इशाराही दिलाय। अकोल्यात काँग्रेस नेते कपिल रावदेव यांनी काँग्रेसमधील सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। स्वीकृत नगरसेवकपदी निवड न झाल्यानं नाराजी व्यक्त करत त्यांनी राजीनामा दिलाय, तर आत्मसन्मान मिळवणाऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। विखे पाटलांच्या निकटवर्तीय नगरसेवकाला पिस्तूलचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता शहरात हा प्रकार घडलाय। भाजपचे नगरसेवक दशरथ तुपे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानं खळबळ माजली आहे। राज्य सरकारनं दिलेला शब्द पाळत शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय, तर विरोधकांचा सातबारा जनतेनं कोरा केल्याचं म्हणत त्यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावलाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात कळमनुरी ते हिंगोलीपर्यंत काँग्रेसकडून 9 मार्च रोजी संघर्ष पदयात्रेला सुरुवात होणार आहे। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी 18 किलोमीटरची संघर्ष पदयात्रा काढण्यात येणार आहे। अमरावतीच्या वैदर्भ महोत्सवात चंद्रशेखर बावनकुळेंनी पाणीपुरी आणि भेळचा आस्वाद घेतला। वैदर्भी महोत्सवात महिला बचत गटांनी खाद्यपदार्थांचे स्टॉल मांडले होते। अहिल्यानगरमधील भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांची बदनामी केल्याप्रकरणी कर्डिले समर्थक आक्रमक झाले। जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत कारवाईची मागणी करण्यात आली आहे। व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 115 रुपयांची वाढ झाली आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतात महागाईचा भडका उडाला असून दरवाढीचा थेट परिणाम व्यावसायिकांवर होतोय। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार करू नये, युद्धाची जी परिस्थिती आहे ती केंद्र सरकार हाताळतंय, असं म्हणत गॅस दरवाढ आणि पुरवठ्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय। इराणमधील युद्धाच्या झळा भारतातही दिसू लागल्यात। घरगुती गॅस सिलेंडर 60 रुपयांनी महागला असून व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरणावर बंदी घालण्यात आली आहे। मात्र रुग्णालयांमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची गरज पडत असल्यानं सिलेंडर द्यायचे की नाही असा प्रश्न वितरकांना पडलाय। मनमाडच्या पाणेवाडी भागात असलेल्या इंडियन ऑइल कंपनीच्या गॅस प्रकल्पातून राज्यभरात सुरळीतपणे गॅस पुरवठा होतोय। युद्धाचा सध्या तरी घरगुती गॅस पुरवठ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही। सचिन जाधवर आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रदीप फाटेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। 3 दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आता प्रदीप फाटेची बीड जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। मुंब्रा कौसा परिसरातील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बाबा खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आलाय। आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसांवरही गोळीबार झालाय। या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। रोहित शेट्टींच्या घरावरील गोळीबार प्रकरणी प्रवीण लोणकरला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलंय। लोणकरला 16 मार्च पर्यंत गुन्हे शाखेकडे कोठडीत ठेवण्यात येणार आहे। पिंपरी चिंचवडमध्ये पीएमआरए कडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या परताव्याच्या भूखंड वाटपात घोळ होत असल्याचा प्रकार न्यूज 18 मराठीने समोर आणला होता। याची दखल घेत पुणे महानगरपालिकेचे आयुक्त योगेश मसे यांनी संबंधितांना नोटीस बजावत
भूखंड रद्द करण्यासाठीची कारवाई सुरू केली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात कळमनुरी ते हिंगोलीपर्यंत काँग्रेसकडून 9 मार्च रोजी संघर्ष पदयात्रेला सुरुवात होणार आहे। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी 18 किलोमीटरची संघर्ष पदयात्रा काढण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची गैरसोय होत असल्याचं समोर आलंय। रुग्णालयात काही बेड उपलब्ध असतानाही प्रसूती झालेल्या महिलांना जमिनीवर गादी टाकून झोपवण्यात आलं। प्रसूतीनंतर महिलांना योग्य विश्रांती आणि काळजीची आवश्यकता असते, मात्र जमिनीवर गादी टाकून उपचार करावे लागत असल्यानं संताप व्यक्त करण्यात आलाय। अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात गेल्या 8 महिन्यांपासून MRI मशीन धुळखात पडून आहे। त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांवर खासगी रुग्णालयात MRI तपासणी करण्याची वेळ आली आहे। दरम्यान तातडीने मशीन सुरू करण्याची मागणी रुग्णांकडून करण्यात आली आहे। अमरावतीच्या मार्डीत गाव मुक्काम आणि शिवार फेरी हा उपक्रम राबवण्यात आलाय। गावातील समस्या अधिकाऱ्यांमार्फत गावातच सोडवल्या जात आहेत। प्रशासकीय कामात पारदर्शकता आणण्यासाठी आणि ग्रामीण भागातील समस्यांचं जागीच निराकरण करण्यासाठी पालकमंत्री बावनकुळेंच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जातोय। उल्हासनगरच्या एकतानगर परिसरात अतिक्रमण कारवाई विरोधात नागरिक संतप्त झालेत। शिवमंदिर परिसरातील कॉरिडॉरच्या कामासाठी अतिक्रमण हटवलं जातंय। या कारवाईला रहिवाशांनी विरोध केला। हरभरा खरेदीच्या जाचकटींमुळे शेतकऱ्यांना बाजार समितीत हमीभावापेक्षा कमी दरानं हरभरा विकावा लागतो। त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे। मालेगाव शहरातील 1 तर ग्रामीण भागातील 3 अशा एकूण 4 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले। मालेगावच्या कॅम्प भागातील अनिकेत अहिरेनं 940 वा रँक मिळवत UPSC परीक्षेत यश मिळवलंय, तर ग्रामीण भागातील सोयगावच्या कार्तिकी बच्छावने 177 वा रँक मिळवलाय। पाटणच्या धनश्री अहिरेनं आणि काळवडीच्या प्रेरणा खवळ हिनेही यश संपादन केलंय। UPSC परीक्षेत मावळच्या बापूसाहेब गायकवाड यांनी यश संपादन केले। 561 वा रँक मिळवत त्यांनी IPS पदाला गवसणी घातली आहे। हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत बापूसाहेब गायकवाड यांनी यश मिळवले। त्यांचे वडील बांधकाम साईटवर वॉचमन म्हणून काम करतात। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील मिटकी गावाच्या शेतकरी कुटुंबातील प्रवीण कोळपे या तरुणानं वयाच्या 27व्या वर्षी UPSC परीक्षेत यश मिळवले। 6व्या प्रयत्नात 584 वा रँक मिळवत प्रवीण कोळपेनं यश संपादन केले। आता या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत महत्त्वाच्या बातम्या। इराणचा संपूर्ण पराभव करूनच युद्ध समाप्त करणार, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा। तर युद्धाच्या पहिल्या आठवड्यात इराणचं मोठं नुकसान केल्याचा दावा। इराणचा दुबईवर पुन्हा हल्ला, प्रसिद्ध मरीना टॉवर इथं इराणी ड्रोन पाडण्यात यश, तर हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू। इस्रायलकडून इराणवर जोरदार प्रतिहल्ले, तब्बल 80 फायटर जेटमधून तेहरानवर बॉम्बचा वर्षाव, इराणची 16 विमानं नष्ट केल्याचा दावा। UAE, सौदी अरेबिया आणि जॉर्डनमध्ये अमेरिकेच्या थाड डिफेन्स प्रणालीवर इराणचा हल्ला, 22,000 कोटीची थाड सिस्टम उद्ध्वस्त। राष्ट्रपतींचे ममता बॅनर्जी सरकारला खडेबोल, स्वागताला मुख्यमंत्री एकही मंत्री न आल्यानं राष्ट्रपती मुर्मूंची नाराजी, आदिवासी समाजाचा हा अपमान, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलांची गैरसोय, बेड रिकामे असतानाही जमिनीवर गादी टाकून उपचार। बदलापूर रेल्वे स्टेशन परिसरात महिलांमध्ये तुफान हाणामारी, सार्वजनिक शौचालयाच्या चावीवरून वाद, हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल। T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताची लढत न्यूझीलंडशी, सलग दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकण्याची भारताला संधी।